नवरात्रीच्या या पावन पर्वाच्या सर्व भक्तांना पुन्हा एकदा शुभेच्छा. नवरात्रीमध्ये 9 दिवसात विशेष वेगवेगळ्या देवींची पूजा किंवा त्यांचं आवाहन केलं जातं. त्यापैकी विशेष पहाडावाली म्हणून ज्या वैष्णव देवीची पूजा केली जाते, ही वैष्णवी देवी एक छोटीशी कन्या, जिचं स्वरूप, जिचं सौंदर्य अति सुंदर होतं. विष्णू कुळातली ही कन्या, संपूर्ण पवित्रतेचं स्वरूप अशी ही वैष्णवी देवी. ही वैष्णवी देवी वयाच्या 9व्या वर्षीच घर सोडून साधने आणि तपस्येसाठी निघाली होती. कुठंतरी उंच पहाडावर, पर्वतावर अंतर्ध्यान होऊन ती साधना करत होती. अशा वेळेस तिला मार्गामध्ये श्रीरामाचा सहवास लाभला. श्रीरामाची भेट झाली. त्यावेळेस श्रीराम सीतेला रावणाच्या कैदेतून सोडवण्यासाठी निघाले होते. देवी वैष्णवीने 9 रात्र विशेष तपस्या साधना केली की जेणेकरून श्रीरामाला त्यांच्या कार्यात यश मिळावं, रावणाला पराजित करून सीते मातेला ते घेऊन यावं. आणि तिच्या या साधनेच्या परिणाम स्वरूप 10व्या दिवशी श्रीरामाने रावणाला पराजित केलं, रावणावर विजय मिळवला आणि त्यामुळेच 10वा दिवस विजयादशमी या रूपाने साजरा केला जातो. आणि म्हणून नवरात्रीमध्ये रामायणाचं सुद्धा एक विशेष महत्त्व आहे. एकदा गुरु गोरखनाथाचे शिष्य भैरवनाथ यांची भेट वैष्णव देवीशी झाली आणि या सुंदर कन्येला पाहून भैरव तिच्यावर आसक्त झाला आणि तिला पकडण्याची चेष्टा करत होता. त्यावेळेस देवी वैष्णवी त्याच्यापासून लांब जाण्यासाठी धावत धावत आणखी कुठेतरी लांब पर्वतांच्या गर्भगुफेमध्ये पोचली. त्या गर्भगुफेमध्ये जाऊन ती अंतर्ध्यान झाली. ईश्वर पिताच्या आठवणीत इतकी ध्यानस्थ होऊन गेली, जणू काही तिचं संपूर्ण देहरूप गायब झालं आणि ती त्या परमात्माच्या आठवणीमध्ये लीन झाली, प्रभू प्रेमामध्ये लीन होऊन गेली. भैरव जेव्हा तिचा पाठलाग करत करत तिच्यापर्यंत पोहोचला, त्यावेळेस वैष्णव देवीने आपल्या साधनेच्या शक्तीने भैरवाला स्वतःच्या या कार्याबद्दल खूप आत्मग्लानी होऊ लागली, पश्चाताप होऊ लागला की आयुष्यभर गुरुचरणी राहिलो आणि शेवटच्या वेळी मात्र अशी चेष्टा माझ्याकडून कशा प्रकारे घडली. या आत्मग्लानीने भैरव देवी वैष्णवीला क्षमायाचना करू लागला, माफी मागू लागला. त्यावेळेस देवी वैष्णवीने भैरवाच्या पश्चातापाला, आत्मग्लानीला पाहून भैरवावर दयास्वरूप होऊन त्याला माफ करते आणि पुन्हा त्याला वरदानही देते की जोही भक्त वैष्णव देवीच्या पूजेसाठी इथपर्यंत येईल, तर त्यानंतर भैरवाचं दर्शन घेतल्यानंतरच त्याची यात्रा संपन्न होईल, असा वरदान देऊन त्याला मुक्त केलं. ह्याचा भावार्थ असा की देवी वैष्णवी ही वयाने लहान आणि पवित्रतेचं संपूर्ण सौंदर्य साधलेली अशी ही कन्या, आणि ही कन्या असून देखील सर्व भक्त तिला माता ह्याच रूपात संबोधित करतात. आणि त्याचं एकमात्र कारण म्हणजे तिच्यामधली असलेली दया भावना, क्षमा स्वरूप आणि देण्याची वृत्ती. तर आपल्याला सुद्धा आपल्या जीवनामध्ये संपूर्ण पवित्रतेची धारणा करायची असेल, तर त्यासाठी आपल्याला अंतर्ध्यान होण्याची आवश्यकता आहे. या शरीराच्या आत जी अंतर आत्मा बसलेली आहे, त्या आत्मज्योतीच्या स्वरूपाला जाग करायचं आहे आणि आत्मज्योतीचा संबंध प्रभुपित्याशी जोडायचा आहे. आणि जेव्हा आत्मा परमात्म्याच्या प्रेमामध्ये लीन होईल, ईशचिंतनामध्ये मगन होईल, त्यावेळेस देहभान पूर्णतः नष्ट होईल. आणि देहभान नष्ट होण्याचं प्रतीकच वैष्णव देवीचं कुठलंही साकार रूप किंवा मूर्तिमंत असं रूप नसतं. वैष्णव देवीला एका पिंडी रूपातच स्थापित केलेलं आहे. कारण देवी वैष्णवी
ईश्वराच्या आठवणीत शिवपिताच्या ध्यानामध्ये इतकी ध्यानस्थ झालेली आहे, ध्यानमग्न झालेली आहे, तर आपल्याला सुद्धा असंच ध्यानमग्न व्हायचं आहे की जेणेकरून आजच्या समाजात जेव्हा मानवामध्ये देह अभिमान जास्त प्रमाणात वाढलेला आहे आणि मानवाची वृत्ती, दृष्टी ही कलुषित किंवा कामांध झालेली आहे, पावित्र्य जोपासण्यासाठी आपल्यालाही देहभान संपून आत्मरूपात स्थित व्हायचं आहे. आत्मस्थितीमध्ये स्थित झाल्याने म्हणजेच जिचं स्वरूप पिंडी रूपात दाखवलेलं आहे त्याच्या यादगार स्वरूपात आपण स्थित झाल्याने आपलाही फायदा होईल. आपल्या जीवनामध्ये सुद्धा परमात्म प्रेम, दया भावना, समाजातील कुठल्याही दुष्ट प्रवृत्तीच्या व्यक्तींना सुद्धा बदलण्याची एक शक्ती आपल्यात आत्मसात होईल. इतक्या उंच उंच पहाडांवर, पर्वत शिखरांवर, ज्या ठिकाणी अशा गर्भगुफेमध्ये आजचा भक्त अनवाणी पायी या उंच पर्वत शिखरांवर चढून तिच्या दर्शनाचा अभिलाषी आहे, तर खरोखर देवी मातेला आपल्या भक्तांकडून ही अपेक्षा आहे का? भोळ्या भक्तांची भावना पूर्ण करण्यासाठी देवी माता तेव्हाच प्रसन्न होईल का जेव्हा हे भक्त अनवाणी पायी एवढ्या मोठ्या पर्वत शिखरांवर चढून तिच्यापर्यंत पोहोचतील. तर मग यामागे देवी माता आपल्याकडून कुठल्या प्रकारची अपेक्षा करत असेल? तर याचा भावार्थच असा आहे, ज्याप्रमाणे देवी वैष्णवी उंच पर्वत शिखरांवर जाऊन साधना करून अंतर्ध्यान होऊन आपल्या मनाची एक सर्वोच्च स्थिती गाठलेली आहे, तर अशा प्रकारची स्थिती आपणही मिळवावी किंवा आपणही साधावी हीच देवी मातेची आपल्याकडून अपेक्षा आहे. आणि ही स्थिती, मनाची सर्वोच्च अवस्था आपण केव्हा गाठू शकतो? अनवाणी पायी आपण पर्वत शिखरात चढल्याने आपण ही मनाची अवस्था गाठू शकणार आहोत का? नाही. त्यासाठी आपल्याला सुद्धा अशाच प्रकारच्या साधनेची आवश्यकता आहे, ज्या साधनेने, ज्या तपस्येने आपण सुद्धा स्वतःच्या मनाची सर्वोच्च स्थिती गाठू, ज्याच्या आधारे आपल्यामध्ये सुद्धा दिव्यता, पवित्रता आणि आनंद या सगळ्या सद्गुणांची उपलब्धी होऊ शकेल. आणि या उपलब्धीने खरं पाहता देवी माता खऱ्या अर्थाने प्रसन्न होईल की माझ्या भक्तांनी सुद्धा माझ्या सद्गुणांची अंमलबजावणी करून स्वतःचं स्वरूप सुद्धा इतकं सुंदर घडवलेलं आहे. तर देवी वैष्णवी आपल्याला हीच प्रेरणा देत आहे की तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये संपूर्ण दिव्यता आणि पवित्रतेचं आवरण घडवण्यासाठी आणि जीवनाचं खरं सौंदर्य मिळवण्यासाठी अंतर्ध्यान होऊन, देहभान विसरून, आत्मस्थितीमध्ये स्थित होऊन परमात्माशी जुडा, शिवपिताची साधना करा, ज्याच्याने तुमची ही मनाची सर्वोच्च स्थिती तुम्हाला गाठता येईल. तर चला मग आपण सर्वजण देवी वैष्णवी सारखीच साधना करूया या नवरात्रीमध्ये, की ज्याच्या आधारे या देवींचा भरभरून आशीर्वादही आपल्याला लाभू शकेल. ओम शांती.